अब की बार 400 पारचं भाजपचं स्वप्न भंगलं. देशात एनडीए बहुमतात तर काँग्रेसची जोरदार मुसंडी. भाजपला एक हाती बहुमत नाही तर काँग्रेसची शतकी जागा. राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जनतेचा हात. महाविकास आघाडीचा बोलबाला. महायुती दुसऱ्या बाकावर. भाजपची पिछेहाट. शिंदेंची कामगिरी चिंताजनक. अजित पवारांना जनतेनं नाकारलं. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला मतदारांचा 50-50 कौल. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, पुण्यात मुरलीधर मोहोळ. शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे, मावळमधून बारणेंचा मोठा विजय. अजित पवार गटाच्या दोन्ही जागा पराभूत. 1.5 लाखांच्या घरातील मताधिक्यानं अमोल कोल्हे यांच्या गळ्यात विजयाची माळ. शिवाजीराव आढळराव पाटलांचा सलग दुसरा पराभव तर अमोल कोल्हेंचा दुसरा विजय. शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा अमोल कोल्हेंना फायदा. उद्धव ठाकरे, काँग्रेसचंही मोठं यश. लोकसभेच्या निकालानंतर खेड आळंदी विधानसभेचं राजकीय गणित बदलणार. अमोल कोल्हेंच्या विजयासह महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या आशा पल्लवी. महाविकास आघाडीतील भावी आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या राजकीय विश्लेषणात आपलं स्वागत. 8व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. अब की बार 400 पार असं म्हणत यावेळी सत्ताधारी पक्ष निवडणुकीत उतरले होते, तर दुसऱ्या बाजूला 2004ची पुनरावृत्ती होणार या विश्वासाने काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं सत्ताधाऱ्यांविरोधात तगडं आव्हान उभं ठेवलं होतं. या निवडणुकीत नक्की काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. निकालानंतर आता देशात एनडीएचं सरकार परत येणार हे चित्र स्पष्ट झालंय. परंतु यावेळी भाजपला अपेक्षित प्रमाणे एक हाती सत्ता मिळाली नाही हेही तितकंच खरं. देशाच्या राजकारणात तब्बल 10 वर्षांनंतर आमूलाग्र बदल होणार असं चित्र सध्या दिसत आहे. कारण देशाला 10 वर्षांनंतर सक्षम असा विरोधी पक्ष मिळणार आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या रूपानं भाजप विरोधी तगडा गट तयार झाला आहे आणि त्याचाच फायदा त्यांना मिळाला. परंतु यामध्ये काँग्रेसने चांगला कमबॅक केला हेही स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ऑपरेशन लोटस प्रभावीपणे राबवलं. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला आणि या गटांनीच लोकसभा निवडणूक एकत्र लढवली. वैचारिक मतभेद, सत्तेची चढाओढ या सगळ्यानंतर एकत्र येऊन तयार झालेली ही नैसर्गिक युती लोकसभेत या दोन्ही गटांसह भाजपलाही मारक ठरणार हे स्पष्ट होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात झालेल्या फुटीनंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती होती आणि त्यानंतर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप विरोधी तितकाच नकारात्मक विचारही जनतेत निर्माण झाला होता. त्याचेच पडसाद महाराष्ट्राच्या निकालात आपल्याला पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्याचा विचार केला असता पुण्याच्या राजकारणावर पवारांचंच वर्चस्व असल्यामुळे पुण्यातील बारामती आणि शिरूर या दोन्ही महत्वाच्या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला होता. बारामती मतदारसंघात तर अजित पवारांनी आपल्या पत्नीच्या रूपानं आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि ती राखण्यात त्यांना यश आलं नाही. बारामतीच्या लढाईत सुप्रिया सुळेंनी एकाती विजय खेचून आणला आणि बारामतीकरांनी पवार साहेबच बारामतीचे मुख्य पालक असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. अजित पवारांनी दावा केलेल्या आणि जागा वाटपाच्या तिढ्यात सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूरच्या आखाड्यात तर दोन्ही पवार आपल्या संपूर्ण ताकदीनिशी उतरले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असा सरळ सामना झाला. खरं तर ही 2019ची पुनरावृत्ती पण होतीच. यावेळी बारामतीकर पवारांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली. या सामन्यात डॉक्टर कोल्हे यांना 6,98,800 तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,57,785 मतं मिळाली. अर्थात 1,41,015 मताधिक्याने डॉक्टर कोल्हेंचा मोठा विजय झाला. या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर हे 28,309 मते मिळून या निवडणुकीत 3ऱ्या स्थानावर राहिले. त्यांनी या निवडणुकीत डॉक्टर कोल्हेंना जाहीर सभेत पाठिंबा दिला होता. मात्र मराठा क्रांती मोर्चाने त्यांना कोणत्याही प्रकारचा जाहीर पाठिंबा दिला नसला तरी त्यांना मिळालेली मतं बरंच काही सांगून जातात. यावेळी राज्यात झालेल्या राजकारणामुळे बहुतांश जनता निवडणुकीबाबत साशंक आणि नकारात्मक भूमिकेत असल्याचं चित्र होतं. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांच्याबाबत एकंदरीतच मतदारसंघामध्ये नकारात्मकता दिसून आली.
मतदानाचा घसरलेला टक्का म्हणजे त्याचाच एक दाखला म्हणावा लागेल। शिरूर लोकसभा मतदारसंघात अवघे 54.16% मतदान झालं। निकालांती नोटाला 10,000च्या घरात मतदान झालं। यावरून हे चित्र स्पष्ट झालं। या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत डॉक्टर कोल्हे हेच लीड मध्ये राहिले। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, मनसे यांसह 18 पक्ष सोबतीला असतानाही खेड, आळंदी, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हडपसर आणि भोसरी अशा 6 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अर्थात अमोल कोल्हे यांना विजय लीड मिळालं। अजित पवार यांच्या 12 सभा, केंद्रीय मंत्र्यांची फौज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा, नितीन गडकरी यांचं विकासात्मक भाषण आणि राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांच्या सभाही आढळराव पाटील यांना विजय मिळवून देऊ शकला नाहीत। खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते, आंबेगावचे विधानसभेचे मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, हडपसरचे चेतन तुपे, भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे अशी तगडी फौज सोबतीला असतानाही अमोल कोल्हेंनी विजय पताका फडकवली। खरं तर भाजप आणि एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची मतदारसंघातील नकारात्मक बाजू, भाजपचे राज्यातील पक्षफोडीचे राजकारण, शेतीमालाविषयक निर्णय याबाबत मतदारसंघात तीव्र नाराजी दिसून आली। याविषयी माजी खासदार आढळराव पाटील यांची पक्ष बदलाची भूमिका मतदारसंघातील जनतेला रुचली नाही। ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतची सहानुभूती खऱ्या अर्थानं कोल्हेंच्या विजयाचं दार ठोठावणारी होती। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात डॉक्टर कोल्हे यांना 50,000हून अधिक लीड मिळालं। परंतु या लीडमुळे खेड तालुक्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात तेही थोडक्यात पाहूया। डॉक्टर कोल्हेंच्या विजयाला आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराजयाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यावरही एक नजर मारूया। यापूर्वी बोलल्याप्रमाणे सहानुभूतीची लाट आणि सत्ताधाऱ्यांच्या राजकीय डावपेचाचा परिणाम निश्चितच या निवडणुकीवर झाला। परंतु स्थानिक राजकारणातील अनेक मुद्दे यासाठी कारणीभूत ठरले तेही आपण पाहूयात। महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यात ही जागा उमेदवार नसूनही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाने सोडली नाही। खासदार कोल्हेंना आव्हान देऊ शकेल अशी क्षमता असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्ष बदल करून घड्याळाच्या चिन्हावर लढावं लागलं। 15 वर्ष पक्षविरोधात राहिलेल्या आमदारांच्या खांद्यावर आढळरावांच्या विजयाची जबाबदारी आली। त्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर असणं अपेक्षित होतं। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या रूपाने तो दिसूनही आला। खेड तालुक्यात डॉक्टर अमोल कोल्हेंना मिळालेल्या लीडमुळे या नाराजीकडे एका नव्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो। आमदारांची मनधरणी करण्यात अजित पवारांना आणि आढळराव पाटलांना अपयश आलं का याचा विचार त्यांनी करायला हवा। डॉक्टर कोल्हे 5 वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, परंतु प्रचारादरम्यान त्यांनी आपली प्रतिमा पुन्हा उजळवली। उलट पक्ष बदल आणि राज्यातील सहानुभूतीच्या लाटेचा परिणाम शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतपेटीवर झाला। 1,40,000हून अधिक मताधिक्यानं अमोल कोल्हेंचा विजय झाला। खरं तर अमोल कोल्हेंच्या विजयानं उत्तर पुणे जिल्ह्याचं राजकारण नक्कीच बदलणार आहे। एवढं नाही तर राजकारणाला वेगळी दिशाही मिळणार आहे। 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होतो हे आगामी काळात कळणार आहे। मात्र लोकसभेतील महाविकास आघाडीबद्दल मतदारांबद्दल असलेली सहानुभूती कायम राहते का? अमोल कोल्हे यांचा झंझावती प्रचाराची धार टिकून राहील का? हे सारे आपण आगामी काळात पाहणार आहोत। एकंदरीत अमोल कोल्हे यांचा विजय आणि आढळराव पाटील यांचा पराभव याचा मतितार्थ म्हणजे पवार हरले आणि पवार जिंकले असाच राहील। एकंदरीत शिरूर लोकसभेच्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत झालेला हा निकाल याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समधून जरूर कळवा। अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।